नमस्कार. ज्येष्ठा गौरी हा एक आपल्या हिंदू संस्कृतीतील सण आहे आणि गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. आणि या सणाचं महत्त्व म्हणजे या गौरी समुद्रातून 14 रत्न निघाले, त्यामधून त्यांचा जन्म झालेला आहे अशी आख्यायिका आहे. आणि त्या पूजनानं आपल्या घरात संपत्ती, धनधान्य याची भरभराटी होते. आणि गौरी हा सण महिलांचा सण आहे. त्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येऊन हळदी कुंकू कार्यक्रम करतात. आणि त्या गौरीच्या निमित्ताने आम्ही एक असा सोहळा म्हणजे एक संदेश समाजाला पोहोचवण्यासाठी आम्ही काही उपक्रम केलेले आहेत. आणि त्या उपक्रमामध्ये म्हणजे महत्त्वाचं जे संदेश दिलेले आहेत ते संदेश म्हणजे मुलगा मुलगी समान, स्त्री पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण, प्लास्टिक प्रदूषण, मोबाईलचा अतिवापर, तंत्रज्ञान या निमित्ताने, आणि शेतकऱ्यांच्या विषयी काही घोषवाक्य लिहिलेले आहेत. अजून पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांविषयी माहिती सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही स्वतः कुंड्याचा वापर करून या गौरी आणि गणपती हे पर्यावरणातच बसवलेले आहेत. आणि अशा प्रकारे गौरी हा सण साजरा केलेला आहे. धन्यवाद. जरतारी काठ नऊवारी थाट, मोगर गजरा साजे के साथ. जरतारी काठ नऊवारी थाट, मोगर गजरा साजे के साथ. नजरेचा नखरा नथीचा तोरा, डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा. अवखळ हासरी अल्लड लाजरी, दिसते चंद्राची कोर साजरी. श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी, आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी. बघ हसली मोहरली खुलली कळी मोगराची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा, अन नजरेतून तू बोलता न बोलता कळला अर्थ हा नवा. आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती, या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती. चम चम चांदणी चंचल दामिनी, लख लख तेजाची ज्योत तू मनी. सजली रंगली आसई वेळावरी, आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी. आज माझी बघ हसली मोहरली खुलली कळी
याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतून तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आसई वेडावली आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी पहाज माझी बघसली मोहरली खुलली एंट्री करताच एक वेगळं आकर्षण आणि एक वेगळा उत्साह दिसून आला आणि खरोखर म्हणजे गौराई फॅशन म्हणून बसवलेल्या नाहीयेत तर त्यांचा वेगळा लुक पाहायला मिळाला म्हणजे संस्कृतीला धरणारा लुक आहे आणि खरोखरच त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदेश दिलेले आहेत. स्त्री शिक्षण, मुलींना शिक्षण देऊन मुलींची प्रगती करा, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कमी करा, वाचाल तर वाचाल म्हणजे पुस्तकांशी मैत्री करा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सुद्धा महत्त्व त्यांनी त्या घोषवाक्यामध्ये दिलेलं आहे. स्वच्छता ही आपल्या आरोग्याची जीवन कौशल्य आहे आणि जीवनाची संपत्ती आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश त्यांनी आजच्या गौरी मातेच्या आगमनात त्यांनी दिलेले आहे. खरोखरच म्हणजे खूप छान वाटलं, एक वेगळा लूक पाहायला मिळाला आणि स्त्री शिक्षण, मूल्य संवर्धन, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा म्हणजे थोडक्यात पर्यावरणाशी मैत्री करा असे वेगवेगळे संदेश आपल्या संगीता दडस मॅडमनी दिलेले आहेत. खूप खूप म्हणजे एक स्वतः शिक्षक असून इतका वेळात वेळ काढून त्यांनी समाजाला एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण देत आहेत. कारण आता सर्व भगिनी सर्वसामान्यांच्या घरातून येणार. शाळेत तर आपण मुलांना संदेश देतच असतो परंतु खरा संदेश स्त्रियांच्या जाणं महत्त्वाचं आहे आणि हे हळदी कुंकाच्या निमित्ताने त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय असं मला वाटतंय. सर्वांना नमस्कार. हा गौरी गणपतीचा सण म्हणजे एक माणसाला उत्साह देणारा सण असतो आणि त्यामध्ये गौरी आवाहन हे काल झालं. आज गौरी पूजनचा दुसरा दिवस आणि या दिवशी यमडी दडस सर आणि मॅडम यांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी जे गौरी सजावट केली होती यामध्ये पर्यावरणपूरक असे संदेश खूप छान दिलेले होते. पाहून मस्त वाटलं. असंच दरवर्षी यांनी पर्यावरणपूरक असे नवीन नवीन उपक्रम गौरी पूजनाच्या दिवशी करावेत अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद.